वारंवार आम्ही मागणी केली, आजही मागणी आहे. बघा, हे आमचे सगळे सहकारी, सगळे अरविंद सावंत पासून आमचे अनिलजी देसाई असतील, विनायक राऊत असतील, सगळ्यांनी वीर सावरकरांचा अशा प्रकारे सन्मान करावा ही मागणी सभागृहात केली, बाहेरही केली आहे, अनेक वेळा केलेली आहे. याचं कारण असं आहे की या सगळ्यांचं वीर सावरकरांवरचं प्रेम हे ढोंग आहे, यांचं हिंदुत्व ढोंगी आहे. हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे, ते म्हणजे वीर सावरकर, ज्यांनाही हिंदू हृदय सम्राट म्हणूनच लोक ओळखत होते, आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होतो, लक्षात घ्या. कारण वीर सावरकरांचाच हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेलेला आहे. ठीक आहे. असं मी म्हटलं नाही, मी असं अजिबात म्हटलं नाही. वीर सावरकरांना सन्मान द्यावा ही आमची मागणी आहे. वीर सावरकरांचाच विचार बाळासाहेबांनी पुढे नेला. हे दोन हिंदू हृदय सम्राट आहेत, पण या दोघांना उपेक्षित ठेवण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या सरकारनं केंद्रातनं केलेलं आहे. बघा, त्यांचं म्हणणं मला म्हणायचं नाही, आम्ही आमचं म्हणणं मांडतो. त्यांचा काय संबंध आहे? आम्ही मागतो आहोत ना. आम्ही काय कोणाला घाबरतोय का? आमच्यात काय अडथळे आहेत का? नाही. आम्ही वारंवार सांगतो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो तेव्हाही मागणी करत होतो, आता नाही तेव्हा, आणि आताही करतो आहोत. स्वतः तुम्ही जर जुना इतिहास पाहिला तर वीर सावरकरांचा यथोचित सन्मान केंद्रानं करायलाच पाहिजे अशी मागणी स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे. तसं नसतं हे एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक शिवसेना प्रमुखांनी उभं करण्यासाठी सहकार्य केलं नसतं. हे जे स्मारक आहे राष्ट्रीय स्मारक वीर सावरकरांचं, ते फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे. तुम्ही असं म्हटलं की काही राजकीय हेतूंसाठी काही जणांना भारतात कुठेतरी ही मागणी लवकर मान्य होईल. प्रश्न असा आहे, बाळासाहेब ठाकरे हे महानगरपालिकेचे नेते नव्हते. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. महाराष्ट्रातल्या आणि मी जगातला हिंदूंची मागणी आहे म्हणतो, बरं का. जे भारतरत्न व्हावे ही या विश्वातल्या हिंदूंच्या अनेक संस्था आणि संघटनांची मागणी आहे, या राज्यातल्या संघटनांची मागणी आहे, या देशातल्या हिंदू प्रेमींची मागणी आहे. चलो, थँक्यू. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, जयंती आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाही, पण या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये ते आजही आपल्याला पाहायला मिळतात. हा महाराष्ट्र आज किंवा मराठी माणूस, त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राहिलाय, त्याचं श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलं जातं, आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्राचे आणि मराठी मनाचे मानबिंदू असं म्हणतो. समोर बसलेले अनेक जे पत्रकार आहेत त्यांनी कदाचित शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल किंवा अनुभवलं नसेल. ज्यांनी त्यांना पाहिले आणि अनुभवलंय किंवा ज्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना मी भाग्यवान मानतो. आम्ही इथे बसलेले सगळे जे लोक आहोत, आम्ही त्यांच्या सहवासामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान. आज साहेबांचा जन्मदिवस आहे, आणि नक्की शिवसेना त्यांचा जन्मदिवस किंवा वाढदिवस असायचा त्यांचा हा प्रत्येक 23 जानेवारीला अगदी जोशात साजरा करीत आहे. आणि त्यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरेंनी विचार द्यायचे. आज साहेब आपल्यात नसले तरी आम्ही विचारानं त्यांना कायम आमच्याबरोबर ठेवलं.
बाळासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे. शिवतीर्थावर मेहर बंगल्यात ते लवकरच त्याचं उद्घाटन होईल. 2026 पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. 23 जानेवारी 2026 पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. या निमित्तानं आतापर्यंत शिवसेनेनं कधीही अधिकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी. पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत की वारंवार आम्हाला जे सांगण्यात येत आहे, खरं म्हणजे आम्हाला ती मागण्याची वेळ येऊ नये, पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करावं अशी फक्त शिवसेनेची इच्छा नाही, मागणी नाही, तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या हिंदूंची मागणी. आज किंवा कालपासून अनेक ज्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केलेले आहेत. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं. खरं म्हणजे 12 वर्षात ही मागणी या व्यासपीठावरून कधी झाली नव्हती. पण आमच्या सर्व खासदारांनी, इथे जे बसलेले आहेत या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे, बाहेर केलेली आहे, विधिमंडळात ही मागणी केलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये या मोदी सरकारनं मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमच्या लक्षात आलं. ज्यांना राज्यात सुद्धा कोणी मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही, पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही, जे देशाला माहीत नाही, अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्यांनी पूर्ण केला. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिलं, अशा हिंदुहृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नानं सन्मानित करावं.